ओके. सुरू करू. दासत्व मापुहू, सगळे दास झाले बरं का. म्हणून अतएव महत्सुराणाम, मोठ्या मोठ्या देवता लोकांचा दास झाला कारणाने महीदास, महत् महत्तर असणाऱ्या श्रेष्ठ असणाऱ्या अशा सगळ्या देवतांचा, देवता सगळे लोक त्या परमात्म्याचे दास झाल्या कारणाने त्या परमात्म्याचं नाव काय आलं? महीदास. इतरा देवीच्या मुलाचं काय नाव पडलं? महीदास. स महिदास इति प्रसिद्ध, म्हणून तो महिदास या नावाने प्रसिद्ध झाला. शृण्वत्सु तेषु, शृण्वत्सु तेषु, हे सगळं ऐकत असताना भगवान अददद रमायै अवदद रमायै, सगळेजण ऐकायला बसले असताना परमात्म्याने समोर लक्ष्मी बसली होती, त्या लक्ष्मीला उपदेश करून सांगितलं. त्या सगळ्यांना नाही, कारण परमात्म्यापासून डायरेक्ट उपदेश घ्यायला अधिकारी कोण आहे तर लक्ष्मी देवी, वायुदेव, ब्रह्मदेव, वायुदेव, भारती देवी, सरस्वती देव, एवढंच. बाकीच्या लोकांना अधिकार नाही आहेत. ते सगळे अनधिकारी लोक सगळे नुसते ऐकायला बसले होते. जसं मुकुंदा आणि हे दोघ जण खरे ऐकायला बसत, बाकी तस तस ते लावून घ्याल. काय या करता लक्ष्मी देवीला पुढं करून शृण्वत्सु तेष भगवान अवदद रमायै, लक्ष्मीला सांगेल दिव्याम श्रुतीम, दिव्य असणारी ही श्रुती, ऐतरेय उपनिषद नावाची ही श्रुती सांगितली. हा, श्रुतीम तर परतो परम अतिमुदई इत्यरही, परम अत्यंत आनंदाने ही श्रुती त्या लक्ष्मी देवीला सांगेल. म्हणून ह्या श्रुतीचं नाव ऐतरेयी, इतराच्या मुलांनी सांगितलेली श्रुती, म्हणून याला या श्रुतीचं नाव ऐतरेय श्रुती. इतरा देवीच्या मुलांनी हे सांगितल्या कारणाने, आनंदाने सांगितल्या कारणाने ह्या उपनिषदाचं नाव ऐतरेय उपनिषद झालेलं आहे. जवळ कोण बसले होते ऐकायला? लक्ष्मी देवी, तिच्या मागे बाकीचे लोक, आपण त्यांच्याही मागे त्यांच्याही मागे त्यांच्याही मागे कुठेतरी आहोत, आपण हे ऐकायला लागणार. हा, सा बहुहृदय प्रपदिता, ही ऐतरेय उपनिषदाची श्रुती बहुरुचा, जे जे लोक अनेक ऋचांचे ज्ञानी असतात की नाही, अनेक वेद मंत्रांचे ज्ञानी असतात, तशा ज्ञानी लोकांनी प्रपाठिता, उत्तम रीतीने शिकली बरं, अशा ऐकून घेतले आणि शिकलेत. आणि चतुराननाश्यात, चतुरानन कोण? ब्रह्मदेवाच्या मुखापासून त्या बहुरूच्या लोकांनी सगळ्यांनी हे ऐकलं, शिकून घेतलं. यश्याम रहस्य मुदितम परमम हे विष्णू, ह्या ऐतरेय उपनिषदामध्ये काय रहस्याची गोष्ट काय सांगितली माहिती का? विष्णू परमात्म्याचे रहस्य काय आहे, रहस्यमय असणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते सगळे सांगितलेले आहे. म्हणून माहितरेय, माहितरेय नाव आहे. महत्तर असणार असं का बाबा? महत्ता काय ह्याच्यामध्ये? तर विष्णू परमात्म्याची महिमा ह्याच्यात सांगितलेली असतात. माहितरेय महाभूत श्रुती सैषा महाभूतिर्यतो हरि विशेषेणात्र कथित सर्वज्ञ शाश्वत प्रभू, म्हणून वृक्ष संहितेमध्ये असं दिलेलं आहे. म्हणजे महाभूती कोण आहे? लक्ष्मी. श्रुती म्हणजे तिने ऐकलेली. महाभूती, भूती म्हणजे ऐश्वर्य, पुष्कळ पैसेवाली कोण आहे? लक्ष्मी. हा, आणि तिने ऐकला असल्या कारणाने, श्रुती ऐकला असल्या कारणाने श्रुती माहेश्वरी महत्तर असणाऱ्या लक्ष्मी देवीकडून ऐकली गेलेली ही श्रुती. सा येशा महाभूती येतो हरिही, आणि महाभूती कोण आहे खरा? त्या लक्ष्मीपेक्षाही परमेश्वर संपन्न कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून याकरता विशेषेणार्थ कधीचा विशेष करून यामध्ये सांगितलं आहे. म्हणून ऋग्वेद किल भागामध्ये देखील सांगितलेलं आहे.
फक्त पुराणामध्ये सांगितलं असं नका. पुराणातील वांगे पुराणात राहू द्या असं नाही, वेदामध्ये देखील हे वांगे आहेत सांगितलंय. इथे ऋक्संहितायाम, ऋक्संहिता म्हणजे ऋग्वेद संहितेमध्ये दिलेलं आहे. एष पंथास एष एष एव सदा पंथा भगवान पुरुषोत्तमः नित्यं स्वप्राप्ति हेतुत्वात् कर्तृत्वात् कर्म मात्रतः ब्रह्मैष गुणपूर्णत्वात् सत्यं साधस्वरूपतः क्वापि तं विस्मरेन्नैव त्यक्त्वा तं नेतरं व्रजेत् पूर्वे नैनं तत्यजुर्हि ब्रह्माद्यास्तेन संस्कृतेः मुक्ताः श्रीश्च तदा तदत्यागान् नित्यमुक्ता गुणाधिका. मी सांगितलेल्याच गोष्टी आहेत. एष पंथा एतत् कर्म एतत् ब्रह्म एतत् सत्यम तस्मान् न प्रमादेत इत्यादी जे अर्थ सांगितला ना तो तो अर्थ इथे सांगायला आचार्य. एष एव सदा पंथा, हा श्रीहरी एकटाच खरा मार्ग मार्ग आहे बरं का, केव्हाही सगळ्यांना मार्ग आहे. एष एव सदा पंथा भगवान पुरुषोत्तम, तो कोण? पुरुषोत्तम भगवान. हम्म? नित्यम प्राप्ती हेतुत्वात, सगळ्यांना आपली आपली गोष्ट प्राप्त व्हावी यासाठी मुख्य कारण कोण आहे? परमात्मा आहे. तुम्हाला तुमची नित्य गोष्ट जी पाहिजे आहे ती इच्छा करतात की नाही तुम्ही? इच्छा केलेले सगळे प्राप्त विषय तुम्हाला मिळावे, ह्याला कारण काय आहे? परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे असं समजलं तर तुम्हाला प्राप्त होत. मी सर्वश्रेष्ठ आहे असं समजलं, काय मिळत नाही तुम्हाला. आज त्याला सगळं घालून बसतात. त्या करता नित्यम सब प्राप्ती हेतुत्वात कर्तृत्वात, सर्व करता कर्म एतत् कर्म म्हणून म्हणले ना. खरं सर्व करता तोच आहे परमात्मा, असं समजावं लागतं. मीच करतो असं समजू नाही, हेच सांगितलं. कर्तृत्व कर्म मातृत, सगळ्या कर्मांचे मातृ, मातृ म्हणजे काय? जाणीव तुम्हाला जी होती कर्त्याला जाणीव होण्यासाठी म्हणून कोणतीही गोष्ट ही अशी आहे असा आधी कळाल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीसाठी म्हणून प्रयत्न नाही करता, करणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्हाला पाहिजे असते ती केव्हा पाहिजे असते होती? ही प्राप्त करून घेतलं तर आपल्याला हे सुख होणार आहे, आपल्याला हे घडणार आहे, आपल्याला अमकं मिळणार आहे, तमकं मिळणार आहे, अशी गोष्ट तुमच्या बुद्धीत आली तरच तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताल ना. नाही तर कशाला प्रयत्न करताल हो? तुमच्या बुद्धीतच शिरलं नाही तर काही प्रयत्न करत नाहीत. ते सांगायला का म्हणून येतच कर्म म्हणजे हेलाच खरं कर्म. हम्म? ते कर्म बोधन करून देणारा परमात्मा आहे ब्रह्म. आणि हा परमात्मा कसा आहे? ब्रह्म एश, ह्या परमात्म्याला ब्रह्म म्हणतात. का तर गुणपूर्ण हा, सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे म्हणून ब्रह्म. बृह जीवजाती कमलासन शब्द राशिशो म्हणून सांगितलेलं आहे. ब्रह्मा, ब्रह्मा शब्दाचा अर्थ काय? बृहत्तर असणार असं गुण. बृहत म्हणजे काय? सगळ्यात जास्त असणारे जितके गुण आहेत ते सगळेच्या सगळे गुण ज्याच्यामध्ये आढळून येतात त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म का बाबा परमात्म्याला ब्रह्म म्हणतात? गुणपूर्णत्वात, सगळ्या गुणांनी पूर्ण आहे तो म्हणून. आणि परमात्म्याला सत्य कशाला म्हणतात? नित्य स्वरूपता. त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? ते साधं स्वरूप असते. साधू म्हणजे काय? गोड असते, ऐकायलाही गोड असतं, बघायलाही गोड वाटतं, दिसायलाही गोड असतं. सगळ्या रीतीने साधू गुणाने परिपूर्ण आहे, साधू स्वरूपाने युक्त आहे. काय म्हणतात? सत्यम. हं? सद्भावे साधुभावे च सच्छब्द पार्थ युज्यते म्हणून भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितलंय? सत्य म्हणजे कशाला म्हणावं? सद्भाव, साधुभाव, या सगळ्या गोष्टीला सत्य म्हणावं. सत्य म्हणजे असणार चांगल्या गोष्टी, चांगलंपणा, चांगलेपणा त्याच्यामध्ये असतो, त्या लोकांना सत्य म्हणतात. खरं. हं. सत्यम साधु स्वरूपत क्वापितम विस्मरेन नाही. खरं सांगायचं म्हणजे त्याला कधीही पण कुठेही पण विस्मरेन ना. विस्मरण म्हणजे काय? विसरून जाऊ नाही. त्याला कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये विसरून जाऊ नाही. क्वापितम न विस्मरे,
क्वापि तम विस्मरेन नैव त्यक्त्वा तम नेतरम व्रजेत. जाऊ दे, तो गेला तर काय झालं, मला दुसरा देव आहे, मी त्या देवाच्याकडे जातो. म्हणून शिर्डी विर्डीला गेला तर गेला तर होत नाही का? त्याला सोडून तिकडे गेला तर होत नाही का? हा हा. त्यक्त्वा तम नाती, म्हणून त्याच्यात असं दिलेलं आहे. नाही त्यक्त्वा तम नेतरम व्रजेत, त्याला सोडून दुसऱ्यांच्याकडे कुठं जाऊ नाही, बर का? दुसऱ्यांच्याकडे कोणाकडेही जाऊ नाही. पूर्वे नैनम तत्यजुरीही, पूर्विक लोक देखील त्या परमात्म्याला सोडून इकडं तिकडं भटकले नाहीत, बर का? पूर्वे तम नैव नैनम तत्यजुरीही, खरं सांगायचं, ब्रह्माद्याश्चेन संस्कृते, हे ब्रह्मादिक सगळे देवता त्या परमात्म्याला सोडून कुठेही इकडे तिकडे भटकले नाहीत. म्हणून त्या संसारातून मुक्त होऊन, संस्कृते हे मुक्ता, संसारापासून मुक्त झालेले श्रीश्च, मुक्त झाले सगळे. आणि लक्ष्मी देवी देखील नित्यमुक्त म्हणून नावाने प्रसिद्ध आहे. किंवा हे मुक्तामध्ये राहणार, मुक्त लोकांमध्ये राहणारे मुक्त लोकांच्या सगळं लक्ष्मी देवी कुठेही भटकली तरी मुक्तच आहे. नित्यमुक्ता म्हणून तिचं नाव आहे. हम्म. नित्यमुक्ता गुणाधिका, आणि सगळ्यांच्या पेक्षाही अधिक गुणांनी युक्त असणारी लक्ष्मी देवी व्हायचं कारण म्हणजे त्याला कधीही एक मिनिट देखील सोडून राहत नाही. म्हणून परमात्म्याला सोडून कधीही ना, नित्य अवियोगिनी, नित्यावियोगिनी, लक्ष्मीला नित्य अवियोगिनी व्हायचं काय कारण म्हणजे त्या परमात्म्याला परमात्मा असते. म्हणून आपल्याला असावी समभावना असावी, म्हणजे काय, लक्ष्मी देवी समेत नारायण केव्हाही असतो, सगळीकडे राहत असतो, अशी भावना ठेवून घेतलेल्या लोकांना समत्व बुद्धी येते. नाही तर समबुद्धी येतच नाही, विषमबुद्धी येते. नाही तर मग विषमबुद्धी येते. आणि ते विषमबुद्धी कोणाला येते ते दाखवत. विहा विहाय विहाय विहायश्चैन, आता ते कोणते तीन सांगितलं ना, वयांशी वंगा वगैरे हा म्हणून तिघ लोक सोडून गेले म्हणून सांगितलं ना, त्यांचे अर्थ सांगायला लागले. वयांशी शब्दाचा अर्थ, वयांशी म्हणून शब्द आहे की नाही, तिघ जणांपैकी वयांशी पहिले आहे. ते वयांशी शब्दाचा अर्थ विहायश्चैनात प्रोक्ता वयांशी ती पिशाचकाः. वयांशी म्हणजे विहायस म्हणजे आकाश, तेव्हा आकाश मार्गाने संचार करत असतात. पिशाच अंगात शिरत कुठून येतं, पायऱ्या उतरतात नाही. ते कुठं वाऱ्याने येत असतात. काय? विहायसी आयन, विहायसी म्हणजे आकाशामध्ये अयनात आश्रय करून राहत असतात ते लोक, पिशाच लोक. अंगात पिशाच शिरला की काही ऐकायची इच्छा होत नाही. क्रिकेट पाहणाऱ्या लोकांची अवस्था बघा. अरे नो, विहायसी विहायस्य पासून अयना. आपण दुसऱ्या ह्याच्यावरून घेऊया. अरे न, बर, अरे बर, अरे अरे, ठीक आहे. कारण ह्या ठिकाणी तिन्ही येतात, इथून सुरू होतात तिन्ही. असं आहे का? जे आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे देवाने पण पाडला मुद्दा म्हणून. अरे ते काय झालं? उत्तर आलं. तीन ठीक काय आहे. बोलते आपल्याला माहिती पाहिजे. ते तिघ जण कोण, सांगायचं याचं वर्णन करून सांगायला लागले.